नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजधानी दिल्लीमध्ये भेटीगाठी। नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी फडणवीसांची भेट, तर राष्ट्रपती भवनामध्ये दाखल होत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली। काही खात्यांवर महायुतीमध्ये समन्वय होत नसल्यामुळे भाजपचीही यादी लटकली। दिल्लीमधून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा नाही, सूत्रांची माहिती। शिंदे गटामध्ये इच्छुकांसाठी 2.5 वर्ष मंत्रिपद, इच्छुकांसह नाराजांना थोपवण्यासाठी शिंदेंचा तोडगा। शिंदे गटाला 10 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती। शिंदे गटामध्ये मंत्रिपदावरून रस्सीखेच। तानाजी सावंत, संजय राठोड, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि केसरकर यांच्या नावाला शिंदे गटातून विरोध, सूत्रांची माहिती। तर या नावांवर भाजपचाही आक्षेप। भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट। मंत्रिमंडळ विस्तारावर दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा, तर 3ही पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी भेट घेतल्याची बावनकुळेंची माहिती। काही खात्यांवरून महायुतीमधल्या समन्वय नसल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा। अद्याप भाजपची यादी फायनल नाही, तर येत्या 1 ते 2 दिवसात विस्तार होणार, शिरसाटांचा दावा। मत कुणाला घ्यायचं हा निर्णय घेताना थोडंसं जी काही कसरत करावी लागते ती नेत्यांना करावी लागते। म्हणून मला वाटतं आता ही सगळं सर्व संपलेलं आहे। 2 दिवसामध्ये विस्तार होईल। छत्रपती संभाजीनगरमधील रमेश बोरणारे, प्रदीप जयस्वाल, विलास भुमरे यांच्या नावाची चर्चा। अतुल सावे, प्रशांत बम शिरसाट यांच्यासह इतर नावही चर्चेत। 3 नवीन चेहऱ्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। शिवसेनेच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। 2 टर्म मंत्री असलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी, सूत्रांची माहिती। शिंदेंना गृह खातं मिळावं यासाठीचा आग्रह सोडलेला नाही, आमचा आग्रह कायम असला तरी शिंदे निर्णय घेतील, गुलाबराव पाटलांचं विधान। भूमिका आहे की गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं, पण शेवटी 3 जणांचं सरकार असल्यामुळे खातेवाटप सुद्धा करण्याचा तिघांना अधिकार असल्यामुळे खातेवाटप ते त्यांच्या पद्धतीने ठरवतील आणि जे एकनाथ शिंदे ठरवतील ते आमच्या सगळ्या पक्षाला मान्य असेल।